लग्नकार्य असल्याने अनुश्रीचं घर पाहुण्यांनी गजबजलेलं होतं. अनुश्री आणि ऋषिकेशचं अरेंज मॅरेज होतं, पण लग्नाआधीच्या भेटीगाठीमध्ये ते एकमेकांना ओळखू लागले होते आणि अनोळखीपणा त्यांच्यामधून दूर झाला होता. अनुश्री पदवीधर होते आणि ऋषिकेश बँकेत चांगल्या पोस्टवर कामाला होता. कांदेपोहे कार्यक्रमाच्या वेळी अनुश्रीने सगळ्यांसमोर सांगितलं, मुलगा मला पसंत आहे, पण ह्या एकाच भेटीवर मी माझा होकार नाही कळवू शकत, जेणेकरून त्याला मी आणि तो मला ओळखू शकतो आणि एकमेकांच्या आवडीनिवडी सवयीबद्दलही माहिती होईल. लग्नानंतर मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नको. तिचं बोलणं ऐकून ऋषिकेशच्या घरचे भांबावून गेले होते. कळवतो आम्ही काय ते, असं बोलून निघून गेले. तिच्या घरचे तिला इतक्या चांगल्या स्थळाला अनुश्रीने तिच्या बोलण्याने घालून टाकले असे बोलत होते. त्यांनी आता ती आशा सोडली होती की त्यांचं काही उत्तर येईल. पण दुसऱ्या दिवशी ऋषिकेशच्या वडिलांचा फोन आला आणि ऋषिकेश तयार आहे असं सांगून होकार कळवला. सगळे खुश झाले. वर्षभर अनुश्री आणि ऋषिकेशच्या भेटीगाठी होत होत्या. त्यांनी एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी, सवयी सगळ्या लक्षात आल्या. अनुश्रीसुद्धा त्याच्या नकळत त्याची वेगवेगळी परीक्षा घ्यायची आणि त्यात तो पासही व्हायचा. एकदा अनुश्रीने तिची खास मैत्रीण स्वराहीला सांगून त्याच्या फेसबुक आयडीला रिक्वेस्ट पाठवायला सांगितली आणि तो काय बोलतो ते सगळं बोलणं तिला स्क्रीनशॉट काढून पाठवायला सांगितलं. स्वरालाही गंमत वाटली, म्हणून तिनेही होकार कळवला. हे सगळं अनुश्रीने फक्त ह्याकरिता केलं की ऋषिकेश तिच्या सौंदर्यावर भाळतो की नाही हे पाहण्यासाठी. पण ऋषिकेशने तिची रिक्वेस्ट डिलीट केली आणि दुसऱ्यांदा पाठवल्यावर तिला ब्लॉक करून टाकलं. ह्याचा स्क्रीनशॉट स्वराने अनुश्रीला पाठवून दिला. अनुश्री आता निश्चिंत झाली आणि स्वतःच्या वेडेपणावर हसली. आपण काही विचार करतोय, आता पुन्हा असं करायचं नाही असं ठरवून तिने मनातल्या मनात त्याची माफी मागितली आणि ती पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडली. आता दोघांना कधी एक होतो याचे वेड लागले होते. पण अनुश्री तिच्या शब्दात अडकली होती आणि तसं पण सांगितल्या लगेच तयारी करणं जमणार नव्हतं. म्हणून ती वर्ष संपण्याची वाट पाहू लागली. अखेर तो दिवस उजडला. दोघांचा आता एक शुभ मुहूर्त गाठून लग्न लावून देण्याचं ठरलं. अनुश्री खूप खुश होती. आज मेहंदी काढण्याचा कार्यक्रम होता. अनुश्री मेहंदीला घेऊन खूप एक्सायटेड होती. लहानपणी ती हट्ट करून इवलिशा दोन्ही हातावर मेहंदी काढून घ्यायची. शाळेत मेहंदी अलाउड नव्हती तरी काढायची. यावरून तिने कित्येक वेळा मारही खाल्ला होता. तिने सुंदरशा काचेच्या प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या अंथरून त्यावर मेहंदीचे कोण ठेवले आणि त्याचे फोटो काढून ती ऋषिकेशला पाठवत होती. तिची आई तिचा हा वेडेपणा बघून तिला एकटक पाहत राहायची. तिच्या आईच्या डोळ्यातून पाणी येताच ती पण आईला मिठी मारून समजायची, आई नको ना गं रडू. अनुश्री, तुला माहिती आहे लहानपणी तुला मेहंदी किती आवडायची. प्रत्येक लग्न कार्यावेळी तू हट्ट करून मेहंदी लावून घेत असायचीच. नाही काढली तर अख्खं घर डोक्यावर घ्यायचीच. एकदा आपल्याला अचानक तुझ्या पप्पांच्या मित्राच्या लग्नाला जायचं होतं, पण तू तर मेहंदी काढल्याशिवाय मी येणार नाही असं म्हणून घरातून हलायलाही तयार नव्हतीस. मग काय, तुझ्या पप्पांनी फ्रीजमध्ये एक कोण होता, त्यातून तुला कशी तरी मेहंदी काढली. मग तू कुठे यायला तयार झालीस. ती मेहंदी घेऊन तू हॉलभर मिरवत होतीस. तुझे ते मेहंदीचे ओले हात तुझ्या काकांच्या शेरवानीला लागले आणि मेहंदीचा डाग लागला होता, पण ते काही बोलले नाहीत. उलट तूच चिमणीने शी केली काकांच्या शेरवानीवर असं सगळ्यांना सांगत सुटलीस. आजही तो दिवस आठवला की हे आणि मी खूप हसतो. किती लवकर मोठी झालीस ग अनुश्री बेटा. आता हीच मेहंदी लावून तुझी पाठवणी करायची. आई बास ना ग आता, नको ना रडूस. हे बघ तुला पण छान मेहंदी काढू, चल ये ना इथे बघ, आजीने किती भारी मेहंदी काढली असं म्हणून ती आईला हसवायचा प्रयत्न करत होती. आज मेहंदी काढायची होती म्हणून आज अनुश्रीच्या खास मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या. अनुश्रीची मेहंदी काढून झाल्यावर तिने मीराला हाक मारली, अगं थांब ना, मला जरा माझा फोन दे इकडे. आता जरा माझ्या मेहंदीचा छान फोटो काढ. अगं काढ ना लवकर, मला ऋषिकेशला सेंड करायचे आहेत. हो अगं धीर धर, काढते ना, थांब, इतका काय उतावळीपणा असं मीरा म्हणताच अनुश्रीच्या मैत्रिणी हसायला लागल्या. तितक्या तेथून अनुश्रीची आई
त्यांना खायला घेऊन येते. ए मुलींनो, तिला छळणं बंद करा. आधी आणले ते खाऊन घ्या थंड होण्याच्या आत. हो काकू म्हणत त्या गप्पा गोष्टी करत खात होत्या. सोबत अनुश्रीला सुद्धा भरवत होत्या. अनुश्रीच्या हातावर मेहंदीने सुंदर अक्षरात ऋषिकेशचं नाव काढलं होतं. ते पाहून तिला खूप बरं वाटत होतं. देवाला ती मनोमन इतका छान जोडीदार मिळाल्याबद्दल आभार मानत होती. एक वेगळंच समाधान तिच्या चेहऱ्यावर तरळत होतं. ऋषिकेशसोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवतानाचे दिवस तिला आठवत होते. त्याची वचनं, त्याने दिलेल्या प्रॉमिस, त्याचं समुद्रकिनारे एकांतात तासनतास बसून मारलेल्या गप्पा, त्याचा समंजसपणा, सगळं काही डोळ्यासमोर येत होतं. आणि दुसरीकडे आता आईवडिलांना सोडून जाण्याचं दुःखही होतं. पण ऋषिकेशने तिला सांगितलं होतं, जितकं होईल तितका वेळ आपण त्यांनाही द्यायचा. त्यांना कधीही तो अंतर देऊ नकोस. त्यांना अजिबात असं वाटलं नाही पाहिजे की तू बदलून गेलीस. दररोज व्हिडिओ कॉल करत जाऊ आपण. त्याच्या मनातले विचार बघून ती आणखीनच त्याच्या प्रेमात पडत होती. ती तिच्या विचारात गुंग होती. तितकाच ऋषिकेशचा कॉल येतो. हॅलो अनुश्री. पाहिले मी फोटोज तुझ्या मेहंदीचे, छान काढले बरं. मी काय म्हणतो. हॅलो हॅलो अनुश्री, ऐकतेस? काय झालं, तू रडतेस का? अरे नाही रे, थोडं सेंटी झाले, बाकी काही नाही. अगं तू रडू नकोस. मला वाटतं की आपण भेटून बोलूया. माहीत नाही का, आपण तुला भेटायची खूप इच्छा झाली आहे. तितक्यात अनुश्रीच्या मैत्रिणीने येऊन तिचा फोन हिसकावून घेतला. जिजू, आता लग्नानंतर पण थोडं बोलायला ठेवा म्हणत तिने कॉल कट केला आणि सगळ्या तिची छेड काढू लागल्या. अनुश्रीसुद्धा सगळं मनापासून एन्जॉय करत होती. तिकडे ऋषिकेश फोन कट झाल्याने कासावीस झाला होता. फोन आता तिच्या मैत्रिणीकडेच असेल म्हणून त्याने पुन्हा कॉल करायचा विचार सोडून दिला. दुसऱ्या दिवशी आईने अनुश्रीला लवकर उठून जवळच्या मंदिरात देवदर्शनाला घेऊन गेले. रात्री अनुश्रीला भयानक स्वप्न पडल्याने ती दचकून जागी झाली होती. शिवाय नवरी मुलगी असल्याने तिच्या घरच्यांना तिची काळजी वाटत होते. म्हणून बाबांनी आईला सांगून तिला बरं वाटावं म्हणून मंदिरात जाऊन यायला सांगितलं होतं. तेवढंच मन शांत होईल. मंदिरात जाऊन आले तसे घरी तिला खायला दिलं. मग आराम करायला सांगितलं. आज संध्याकाळी हळद असल्याने दगदग होईल म्हणून ती सुद्धा गादी टाकून झोपून गेली. झोपताना तिला तिच्या आणि ऋषिकेशच्या आठवणी मनात येऊ लागल्या. तिला आता तिच्या पुढच्या संसाराचं स्वप्न वेध लागले होते. इकडे ऋषिकेश अनुश्रीला कॉल करून करून कंटाळून गेला होता. कालपासून तिचा फोन सतत स्विच ऑफ येत होता. काय झालं असेल तिकडे म्हणून त्याने अनुश्रीच्या भावाला कॉल केला. हा बोला. जिजू. सागर, अरे काय झालं, अनुश्री कुठे? तिचा फोन कालपासून स्विच ऑफ येतो आहे. तुझा पण फोन लागत नव्हता? हो, घरात पाहुणे आहेत ना, तर खूप गडबड गोंधळ आहे. माझ्या फोनची बॅटरी चार्ज करायला विसरलो होतो काल आणि अनुश्री झोपली आहे. यावेळी का, काय झालं आहे तिला? नाही, काही झालं नाही आहे, फक्त जरा तिची दगदग झाली ना म्हणून तिला आई आणि आजीने आराम करायला सांगितलं आहे. अच्छा, आणि आज हळदीचा कार्यक्रम पण आहे ना म्हणून मग आराम केला तर फ्रेश वाटेल. तसंही आता तुम्हा दोघांना पुढे आराम करायला वेळच नाही भेटणार. बरं, पण ती उठली की तिला सांग मला कॉल करायला. बरं सांगतो. अजून काही नाही? काही नाही, बाय. अनुश्रीने मस्त झोप काढली असल्याने तिला आता फ्रेश वाटत होतं. ती गादीवर पडूनच विचारात हरवली होती. तिला उगीचच काळीच धडधडतं असं वाटत होतं. तिला उठवायला तिच्या मैत्रिणी येतात आणि आवरायला घेऊन जातात. आवरत असताना तिच्या मैत्रिणी तिची खोडी काढायला सुरुवात करतात. वाव, काय रंगली ही मेहंदी. हो, मग खूपच प्रेम आहे आमच्या भावजींचं. काय मग, काल मेहंदी आणि आज हळदीच्या रंगात न्हावून जाशील. आज अनुश्री तुला आम्ही हळदीने पूर्ण आंघोळ घालू, हो, म्हणजे अजून निखार येईल. तितक्याच आई येते. अगं, नवऱ्याची उष्टी हळद लागेल ना तेव्हा खरा निखार येईल तिच्या चेहऱ्यावर. हो की नाही अनुश्री? काय ग आई, तू पण असं म्हणून सगळ्याजणी हसू लागतात. हळदीची सगळी तयारी झाली होती. अनुश्रीने सुंदर अशी पिवळ्या रंगाची हिरवी बॉर्डर, त्यावर छान गोल्डन कलरची नक्षी असलेली साडी नेसली होती. साधा मेकअप, केसांची हेअरस्टाईल करून त्यावर गजरा माळला होता.
गळ्यात छोटी चेन आणि आजीने दिलेला नाजूकसा नेकलेस, त्यावरचे छोटे कानातले, पायात पैंजण वाजत होते. बाहेर अंगणात आली तशी सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. आईने तिची नजर काढली. अनुश्री खूप सुंदर दिसत होती. तिच्यावर साडी खूप खुलून दिसत होती. हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. सगळे एक एक करून तिला हळद लावत होते. तिच्या भावाने DJ ठेवला होता. बाजूच्या बायका ठुमकत होत्या आणि एकमेकींना हळद लावत मस्ती करत होत्या. अनुश्रीच्या आईलाही त्यांनी पूर्ण हळद लावली. उद्यापासून आपली लेक तिच्या घरी निघून जाईल हे आठवून मध्येच त्यांचे डोळे सुद्धा पाणवत. सगळं वातावरण हळदीमय झालं होतं. दादा, तुझा फोन वाजतोय केव्हाचा? हा घे. अरे, मी विसरलो होतो, थँक्स. कोणत्या तरी अननोन नंबरवरून कॉल येत होता. हॅलो हॅलो, कोण? हा काय आवाज येतोय? हॅलो, 1 मिनिट थांबा. हा, बोला. तुम्ही आलात का उष्टी हळद घेऊन? सॉरी माझा फोन आत होता म्हणून कळलं नाही. तुम्ही कुठे आहात? मी येतो घ्यायला. अजून घरीच आहात? इथे सगळे वाट बघत बसले तर तुम्ही उष्टी हळद कधी आणता याची? हॅलो हॅलो, तुम्ही बोलत काय नाही आहात? काय? सागरने जे काही ऐकलं त्याने सागरला खूप शॉक झाला. त्यानंतर सागरला मात्र काही ऐकू येईना. त्याला फक्त अनुश्रीचा हसरा चेहरा आठवत होता. ती किती खुश आहे, कसं सांगू तिला? घरच्यांना याबद्दल काय रिएक्ट होतील सगळे. तो मागे वळतो तर त्याच्या मागे बाबा उभे होते. सागरचा पडलेला चेहरा पाहून त्याला घरात घेऊन जातात. सागरला काही सुचत नव्हतं. अरे, काय झालं? बाबा, बोल ना काहीतरी. कधीच विचारतोय तुला. काय झालं? गप्प का आहेस? त्यांच्या वाढलेल्या आवाजाने आजूबाजूचं वातावरण शांत होतं. आजी आधार घेत घरात जाते. त्या मागोमाग आई आणि अनुश्री सुद्धा जातात. सगळे बाहेरून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होते. वसंता, अरे काय झालं? का तू सागरला ओरडत आहेस? अगं आई, माहीत नाही कोणाचा तरी फोन आला होता याला. चेहरा पडला होता बघून काय झालं केव्हाचं विचारतोय. पण तेव्हापासून गप्पच आहे, काही बोलेच ना. अनुश्री येऊन त्याच्यासमोर बसून सागरचा हात पकडून त्याला विचारू लागते. सागर, काय झालं असेल ते सांग ना पटकन. का असं आमचा जीव टांगणीला लावतोस? हे बघ, जे काही असेल ते सांगून टाक. अनुश्री, ऋषिकेश आपल्याला सोडून गेला. सागरचं वाक्य ऐकून अनुश्री बधीर होते. ती मटकन खाली बसते. आई पुढे होऊन सागरच्या कानाखाली वाजवते. अरे, तुला काय वेळ लागला आहे काय? बोलतोस तुझा तरी कळते का तुला? अगं आई, मला त्याच्या बहिणीचा फोन आला होता. तिने सांगितलं मला. घरात शांतता पसरली होती. आजी आणि आई शांत झालेल्या अनुश्रीला धीर देत होत्या. देशमुखांना आपली गरज आहे, आपल्याला आता निघायला हवं, असं बोलून बाबा घराबाहेर पडतात. आजीची परिस्थिती पाहता तिला घेऊन जाणं सागरला पटत नव्हतं, म्हणून त्याने बळजबरीने आजीला घरीच थांबायला सांगितलं. हळदीमय झालेल्या कॉलनीत आता शुकशुकाट पसरला होता. अनुश्रीच्या वडिलांना फोनवर फोन येत होते. आजीला घरी सोडून सगळे गाडीत बसले होते. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सागरने बाबांचा फोन घेऊन त्यावर नातेवाईकांचा येणाऱ्या फोनला उत्तर देत होता. फोनवर बोलताना सतत ऋषिकेशच्या जाण्याची बातमी गाडीत ऐकून अनुश्रीला सहन होत नव्हतं. तिने सागरला फोन ऑफ करायला लावला. जसशी गाडी पुण्यात येत होती तशी अनुश्री अस्वस्थ होत होती. तिला ऋषिकेशला पाहायचं होतं. साधारण 5-1 तासांनी ते पुण्याला पोहोचले. गाडी आता ऋषिकेशच्या घरासमोर पोहोचली होती. घरासमोर भरपूर माणसं जमली होती. सगळ्यांची नजर गाडीच्या दिशेने वळली. आई अनुश्रीला खाली उतरवून सगळे घराच्या दिशेने वळले. ऋषिकेशची आई आणि आजी एका कोपऱ्यात शून्यात नजर लावून बसल्या होत्या. त्याची बहीण दादा दादा करत अजूनही रडत होती. अनुश्रीची नजर ऋषिकेशला शोधत होती, पण नातेवाईकांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी अनुश्रीच्या घरच्यांची वाट न पाहताच ऋषिकेशचा अंत्यविधी पार पाडला. कारण त्यांचं म्हणणं होतं की हे सारं काही अनुश्रीच्या पायगुणामुळेच झालं. ऋषिकेशचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना यावेळी असं वाटणं साहजिक होतं. ते जुन्या विचारसरणीचे आहेत याची कल्पना आधीपासूनच असल्याने त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन या गोष्टीला दुर्लक्ष केलं व त्यांना समजून घेतलं. त्यानंतर सागर आणि त्याचे वडील स्मशानात निघालेल्या तिथल्या माणसासोबत तडक निघाले. इतका वेळ शांत असलेली अनुश्री भिंतीवरच्या अनुश्रीसोबतच्या तिच्या फोटोला पाहून धाय मोकलून रडली. तो दोघांचा पहिला
आणि खूप खास फोटो होता. त्यात ऋषिकेशच्या सांगण्याप्रमाणे तिने साडी नेसली होती. तिची आवडती मेहंदी काढली होती. दोघं सोबत असले की तासनतास त्या फोटोकडे पाहून नवरा बायको असल्यासारखे एकमेकांशी गप्पा मारायचे. एरवी अरे बोलणारी अनुश्री त्यावेळी अहो बोलून लाजायची. तेव्हा ऋषिकेश तिला डोळ्यात साठवून घ्यायचा. दोघांना हा फोटो खूप प्रिय होता. ऋषिकेशने तो नेहमी नजरेसमोर राहावा म्हणून फ्रेम करून घरी लावला होता. तिला सारं काही आठवत होतं. आई तिला सावरत होती, पण अनुश्री ऋषिकेशला शेवटचं पाहू शकलो नाही म्हणून स्वतःचाच तिरस्कार करत होती. रडताना तिला त्रास होत होता म्हणून तिच्या आईने ऋषिकेशच्या बहिणीला पाणी मागितलं. ती उठणारच होती की तिच्या आत्याने तिला रागाचा कटाक्ष टाकून खाली बसायला सांगितलं, पण त्याला न जुमानता तिने पाणी आणून अनुश्रीला देत शांत केलं. तिकडे सागर आणि त्याचे वडील स्मशानात पोहोचताच त्यांना ऋषिकेशचे वडील आणि बाकी सगळे बाहेर निघताना दिसले. त्यांनी ताबडतोब जाऊन त्याच्या वडिलांना सांत्वन देत आधार दिला. मग त्याच्या मामाकडून कळलं की गाडीचा अपघात झाला होता. अपघाताच्या वेळी ऋषिकेशला हार्ट अटॅक देखील आला होता. तत्काळ उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्या दिवशी त्याला दिवसभर अस्वस्थ वाटत होतं. शिवाय हळदीच्या रात्री दगदग होणार होती म्हणून आईने त्याला आराम करायला सांगून खोलीत पाठवलं. कामाच्या धावपळीत कोणालाही लक्ष नाही आलं. शिवाय त्याला आराम मिळावा म्हणून कोणी त्याच्या खोलीत गेलं नाही. पण संध्याकाळी त्याला उठवायला गेलो तेव्हा पाहिलं तर तो तिथे नव्हता. मग अनोळखी व्यक्तीने फोन करून सांगितलं. ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर तिथे डॉक्टरांनी तो कधीच हे जग सोडून गेल्याचे कळवले. शेजारी राहणारे लोक निरोप घेऊन जात होते. घरात कोणीच काही खाल्लं नसल्याने शेजारच्या लोकांनी चहा आणि त्यासोबत काही बिस्किटे घेऊन आले. कोणाचीच काही खाण्याची इच्छा नसल्याने कोणी हात लावला नाही. अनुश्रीच्या आईने पुढाकार घेतला आणि ऋषिकेशच्या आईला थोडंफार काही खाऊन घेण्यासाठी विनवणी करू लागली. घरात नातेवाईक काही दिवस तिकडेच थांबणार होते. इतक्या सगळ्यांसाठी घर छोटं पडत असल्याने त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं. अनुश्री यायला तयार नव्हती, पण कसं बसतं तिला गाडीत बसवून त्यांच्या घरच्यांचा निरोप घेऊन निघाले. सकाळपासून काहीच न खाल्ल्याने त्रास होईल म्हणून सागरने रस्त्यात आलेल्या हॉटेलमधून आईबाबांसाठी साधं जेवण मागवलं. अनुश्री खातच नव्हती. हे बघून बाबांनी उचललेला घास तसाच ठेवून दिला. मग आईने देखील तेच केलं. अनुश्रीला खूप वाईट वाटलं म्हणून तिने त्यांच्या खात्यात 2 घास पोटात ढकलले. घरी पोचल्यावर आजी हॉलमध्ये येईपर्यंत अनुश्रीने सरळ आपल्या रूममध्ये निघून दार बंद करून घेतलं. आजी केव्हाची वाट पाहत काळजीने कासावीस होत असल्याने घरी आल्यावर सगळ्यांना तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्न दिसू लागले. सगळे तसे पाहता ती शांतच होती. दगदग झाल्याने आईला आणि बाबांना सागरने खोलीत पाठवले. तसेच शेजारचे येऊन काही विचारतील म्हणून ते देखील आपल्या खोलीत निघून गेले. कारण यावेळी त्यांच्यात ताकद उरली नव्हती सगळ्यांना उत्तर देण्याची. आजीला सोफ्यावर बसवून सागरने झालेला सगळा प्रसंग सांगितला. मग आजीसोबत देवघरात दिवा लावून देवाला सगळ्यांना बळ देण्याची प्रार्थना केली. आजीला काळजीत पाहून त्याने आलेल्या प्रसंगाला तोंड देत साऱ्यांना सावरण्याचं आजीला वचन दिलं. तसेच यापुढे देशमुख घराची जबाबदारीसुद्धा घेण्याचं ठरवलं. आपल्या खोडकर नातवाला असं बोलताना पाहून आजीचे डबडबलेल्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. दुसरीकडे ह्या साऱ्याशी अन्न असलेली मीरा अनुश्रीच्या लग्नानिमित्त आपल्या हातातल्या मेहंदीमध्ये कोणाला तरी दिसणार नाही अशा जागी खास व्यक्तीचं नाव लिहिलेलं पाहून गालातल्या गालात हसत होती. ते नाव दुसरं तिसरं नसून सागरच होतं. मीरा सागरची बालमैत्रीण होती. सोबतच तिच्या आणि सागरच्या घरच्यांचा घरोबा होता. अनुश्रीची आई तिला अनुश्रीप्रमाणे वागवत होती, पण मीरा सागरची मैत्रीण कमी अनुश्रीची जास्त वाटत होती. दोघांचा हा 36चा आकडा असल्याने एकमेकांची खोडी काढत लहानपणी एकदा खेळताना मीरा हातून सागरच्या आजीचा चष्मा चुकून खाली पडून फुटला आणि ते सागरने पाहिलं. आता नक्कीच ओरडा बसणार म्हणून मीरा खूप घाबरली. तितक्यात आई खोलीत आल्याने खाली फुटलेला चष्मा पाहिला. आईने विचारता सागर मीरा नाव सांगणारच होता.
तितक्याच त्याला तिचे पाणालेले डोळे पाहून वाईट वाटलं आणि ही चूक त्याच्या हातून घडल्याचं आईला सांगितलं. सागरला खूप ओरडा बसला. अनुश्रीला कळताच तिने बाबांना बोलवून आणलं. सागरला बाबांचा सुद्धा ओरडा खावा लागला. मुकाट्याने मान खाली घालून तो एक अक्षरही न बोलता सगळं ऐकून घेत होता. दूर उभी मीरा सागरची दुसरी बाजू पाहून त्या क्षणापासून सागरला आपलं मानू लागली. जसजसे दिवस जाऊ लागले तसं सागरचं स्थान तिच्या मनात घट्ट रुजत गेलं. पण या सगळ्याची तिच्या व्यतिरिक्त कोणालाही कल्पना नव्हती. मेहंदीकडे पाहता पाहता लहानपणापासून ते आतापर्यंत या सर्व आठवणींना मनात उजाळा देत आपल्या खोलीत बसली होती. अचानक दारावरची बेल वाजली. त्याने तिची तंद्री उडाली. बेडवरून खाली उतरून ती दार उघडायला गेली तोपर्यंत आईने दार उघडले. बाबा घरी आले होते. बाबांचा चेहरा तिला मलूल वाटला. आल्याला काही न विचारता ती किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन आली. आता बाबांसोबत आईचा चेहराही पडला होता. दोघांना काळजीत पाहून तिने काय झालं विचारलं. बाबांनी तिच्या हातातलं पाणी घेऊन घोटभर पिऊन खाली बसले. बाळा, अनुश्रीचा होणारा नवरा देवा घरी गेला. काय? असं अचानक कसं काय झालं? आणि मला का नाही सांगितलं कोणी? मला सुद्धा सकाळी कळलं. तेही बाहेर मी दूध आणायला गेलो होतो तेव्हा तिथे त्यांच्या शेजारच्या सुमा काकीकडून. मग मी लगेच घरी जाऊन आलो. बाबा कसे आहेत सगळे? सगळ्यांना धक्का बसला आहे. खरं सांगू तर अनुश्रीची प्रकृती खूप खराब आहे. कालपासून काहीच खाल्लं नाही. खोलीच्या बाहेर आलीच नाही. बाबा, मी जाते. थांब मीरा, मी पण येते. असं म्हणून मीरा आणि तिची आई दोघीही निघतात. रात्रभर रडून रडून अनुश्रीचे डोळे लाल भडक झाले होते. ती सारखी आपल्या मेहंदीवर काढलेल्या ऋषिकेशच्या नावाला पाहत होती. तो हात स्वतःच्या हृदयाशी कवटाळून जणू काही तोच ऋषिकेशचा हात असल्यासारखं तिला वाटत होतं. ऋषिकेश ऋषिकेश करत त्याला हाक मारत होती. फक्त एकदा भेटायला ये असं तिच्या हातातला नाव पाहून त्याला विनवणी करत होती. अनुश्री, दार उघड ग बाळा. बघ, आम्ही खूप काळजीत आहोत. असं नको करूस. तितक्यात मीरा आणि तिची आई घरी येतात. मीराची आई अनुश्रीच्या आईला मिठी मारून सगळं सुरळीत होईल म्हणत शांत करते. मीरा पुढे होऊन दार ठोठावत म्हणते, अनुश्री, आम्हाला तुझी परिस्थिती कळते ग, पण जर तू अशीच राहिलीस तर ऋषिकेशच्या घरच्यांची कोण काळजी घेईल? मीराचे हे वाक्य ऐकून अनुश्री भानावर येते. ती लगेच दार उघडते. तिचा अवतार पाहून आईला रडूच येतं. पण सगळ्यांनी मिळून तिला सावरलं. मीरा तिला जबरदस्ती करून खायला लावते. तिकडे उभा असलेला सागर दुरूनच सगळं पाहत होता. त्याला मीराचं खूप कौतुक वाटलं. त्याने तसं म्हणून तिचे आभार मानून निघून गेला. मीराला तो निघत असताना त्याला थांबून तिथेच प्रेम व्यक्त करावं वाटत होतं. पण या परिस्थिती पाहता तिने तिच्या मनाला आवर घातला. आधीच खूप उशीर झाल्यामुळे तिने पुढच्या आठवड्यात त्याला मनातलं सगळं सांगण्याचं ठरवलं. मग हवा तितका त्याला वेळ देऊ, पण काही करून सागरला सांगायचं तिने ठरवलं. तिकडे सागर ऋषिकेशच्या वडिलांना भेटायला जातो. तिकडे गेल्यावर त्यांना खूप टेन्शनमध्ये असल्यासारखे वाटतं. विचारपूस केल्यावर कळतं की त्यांनी ऋषिकेशच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं. आता ते फेडत बसणार की घरचं करणार? त्यात अंजलीला म्हणजे ऋषिकेशची बहीण नोकरी नाही. कर्ज जरी बाबांनी काढलं होतं पण ते ऋषिकेश फेडणार होता. पण आता एकट्याच्या जीवावर शक्य नव्हतं म्हणून त्यांना खूप काळजी वाटत होती. सागरने शांततेने त्यांचं ऐकून घेतलं. मग या घरची जबाबदारी घेण्याचा निर्णय सागरने घेतलेला ऋषिकेशच्या बाबांना सांगितला. त्यांचं बोलणं ऐकून ते क्षणभर बोलायचं थांबले. त्याला नकार देत असल्याचं पाहून पाठीमागून सगळं ऐकत असलेली ऋषिकेशची आत्या पुढे येऊन बसली. तिने सागरला नको नको ते बोलायला सुरुवात केली. हे सगळं फक्त अनुश्रीच्या पायगुणामुळे झालं. इतका खर्च झाला, त्यात लग्न सोडा. आमचा एकुलता एक मुलगा कायमचा गेला. या वयात दादाला अडचणीत पाहू शकत नाही आम्ही. आता एकच होऊ शकतं, सगळ्या तारखा पुढे ढकलून झालेल्या बुकिंगमध्येच अंजलीसोबत लग्न करणार असेल तर सांग, नाहीतर इथे पुन्हा येऊन तोंड दाखवू नकोस. आत्याच्या बोलण्याने सागर खूप डिस्टर्ब झाला होता. गाडी चालवताना तो विचारत होता, घरी कसं बोलावं हाच विचार करत होता.
घरच्या समोर येताच त्याने गाडीला पार्किंगला लावून स्वतःच्याच विचारात गुंग होऊन चालत असताना त्याला एक मुलगी धडकली. ती दुसरी कोणी नसून मीरा होती. सागर सॉरी बोलून तेथून निघून गेला. तिला त्याच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं, पण परिस्थिती तशी होती की तिनेही त्याला काही विचारलं नाही. आता आयुष्यभर तुला सॉरीच बोलावं लागणार आहे, स्वतःच्या मनाशी बोलून ती हसली आणि तेथून घरी निघून गेली. संध्याकाळी सागर हॉलमध्ये सगळ्यांना बोलवून घेतलं. नेहमी किलबिल करणारं घर ह्या दिवसात खूप शांत होतं. सागरने साऱ्यांना घडलेली हकीकत सांगितली. ते ऐकून सगळेच अवाक झाले. काय बोलावं, कोणाला काही सुचत नव्हतं. शेवटी बाबांनीच पुढाकार घेतला. हे बघ सागर बाळा, आपण पुन्हा जाणार आहोत ना त्यांच्या घरी, तेव्हा समजावू त्यांना. हो बाबा, बरोबर बोलताय. आणि खर्चाचं म्हटलं तर आपणही कर्ज काढलं आहे. नीतीच्या मनात काय येईल कोणाला सांगता येतं का? आई, सागर तुला तुझं आयुष्य सॅक्रिफाईस करण्याची काही गरज नाही आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. आय एम सॉरी. अनुश्री म्हणाली. अगं तू का सॉरी म्हणतेस? यात कोणाचीही चूक नाही. परिस्थिती अशी आहे आणि आता कोणीच कोणाला काही बोलण्याची गरज नाही, कारण मी अंजलीसोबत लग्न करायला तयार आहे. सागर, आजी. हो आजी, आणि मी हे मनापासून बोलतोय. ठीक आहे, मी कळवतो त्यांना फोन करून. पण सागर, नक्की तुझा निर्णय झाला आहे ना? कारण ही एक मोठी जबाबदारी आहे आयुष्यभराची. तुझ्या मनात कोणी नाही बाबा. असं असतं तर मी का होकार दिला असता? मीरा, अगं बाळा, ते लग्नात घालणार होतीस ते कपडे तसेच राहू दे हा. अगं अनुश्रीचं लग्न होणार होतं ना जिथे पुढच्या महिन्यात, तिथे सागरचं लग्न होणार आहे आता तिकडे. कोण सागर? आई, तिने बिचकत विचारलं. वेळी झालीस का तू? आपला सागर ग, त्याचं आणि अंजलीचं लग्न आहे. अनुश्रीचा होणारा नवरा होता ना त्याची बहीण. तडकाफडकी ठरवलं, फक्त जवळच्या लोकांना बोलवलं आहे. मीराला बाकी काही ऐकूच येईना. तिच्या कानात फक्त सागर आणि अंजलीचं लग्न ठरलं हे वाक्य घुमत होतं. ती आपल्या रूममध्ये येऊन शांतपणे बेडवर बसल्याने आपल्या हातावर लिहिलेल्या सागरच्या नावाला भिंतीवर हात घासून पुसू लागली, पण ते नाव मिटत नव्हतं. हे पाहून तिला आणखीन राग आला. ती घरच्या मागच्या बाजूला येऊन जोरात तिचा हात खडकाळ जमिनीवर घासू लागली. हात खर्चायला लागला, पण ते नाव खरचटलं नाही. त्या नावाला अजूनही तसंच पाहून तिला खूप रडू कोसळलं. पुढच्या महिन्यात हॉलमध्ये खूप कमी, फक्त जवळची माणसं आली होती. अनुश्री अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती. तरीही तिने मन घट्ट करून आपल्या भावासाठी लग्नात साध्या ड्रेसमध्येच आली. तिला पाहून ऋषिकेशच्या घरच्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. मंगलाष्टके संपताच सागर आणि अंजलीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि तितक्यात मीरा हॉलमध्ये आली. तिने खूप मुश्किलीने आपल्या भावनांना आवर घातला. हॉलमध्ये ती कोपऱ्यात बसून फक्त सागरला पाहत होती. तिचे अश्रू पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, पण यापुढे आता सागरला फक्त मैत्रीच्या नात्यात पाहायचे. आणि त्याच्या या गोष्टीचा राग मनात न ठेवता त्याने इतका मोठा निर्णय दोन्ही घरच्यांसाठी घेतला. याचा आदर नेहमी करायचा. राहिली गोष्ट प्रेमाची, तर सागरवर असलेलं प्रेम मीरा आयुष्यभर मनात गुपित म्हणून जपून ठेवलं. तिने तिच्या मनाला समजावलं आणि उसनं हसू घेऊन ती सगळ्यांमध्ये सामील झाली. अंजलीला न मागता सागरसारखा प्रेम जोडीदार तिला मिळाला, जो तिच्यासोबत दोन्ही घराची काळजी घेत होता. एक अनुश्रीचं प्रेम जे तिला न भेटताच खूप दूर निघून गेलं की आयुष्यभर तिला दिसणार नव्हतं. आणि एक मीरा जे आयुष्यभर समोर असूनही तिच्यासोबत नव्हतं. तो खडतर काळ ओसरल्यानंतर दोघी सावरल्याने पुन्हा उठून नव्याने सुरुवात केली. पण त्या दिवसानंतर अनुश्रीने आणि मीराने कधीच मेहंदी काढली नाही. मेहंदी दिसली की दोघींनाही ती मेहंदीची जळमटे आठवण, जी कधी रंगलीच नाही मेहंदी. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.